वाशिमच्या मैनागिरी महाराज महाविद्यालयामध्ये परीक्षा केंद्रावर 16 फेब्रुवारीला 12वीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरण समोर आलं आहे. शिक्षण विभागानं 581 विद्यार्थ्यांवर कारवाई केल्यानंतर पालक संतप्त झालेत. मोठ्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय ससाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दोषी ठरवून कारवाई केली. कॉपी करणाऱ्यांवर कारवाईला विरोध नाही, मात्र निरपराध विद्यार्थ्यांना दोषी ठरवू नये अशी मागणी पालकांनी केली आहे. आमच्या विद्यार्थ्यांवर मास कॉपी केली म्हणून 587 विद्यार्थ्यावर एकाही त्या सेंटरमध्ये एकाही विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली नाही. तरी पण त्या शिक्षणाधिकारी ससानी साहेबांनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्या सेंटरवर आणि आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय केला. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्याने ते कॉपी पकडली म्हणून त्याने असं सांगितलं मास कॉपी. त्याने असं सांगितलं की बा सरसकट विद्यार्थ्यांनी कॉपी केली. माझं फक्त प्रशासनाला एवढीच एक विनंती आहे की तुम्ही जे कॉपी जे म्हणाले ज्या विद्यार्थ्याने शिक्षा केली कदाचित त्या विद्यार्थ्याला पण शिक्षा देऊ, पण निष्पाप तुम्ही विद्यार्थ्याला शिक्षा देऊ नका ना. ज्याची कॉपी पकडली आम्हाला प्रूफ द्या ना. ज्याची तुम्ही कॉपी बघितली त्या विद्यार्थ्याला तुम्ही शिक्षा जरूर द्या किंवा त्याचा तुम्ही आम्हाला पुरावा दाखवा. दुसरा मुद्दा आम्हाला फक्त प्रशासनाला एवढाच मांडायचा की आम्हाला असं काहीतरी मीडियावर कळालं दुसऱ्या की बा जथा आम्ही ते युट्यूबवर बघतो की बा एक सारखीच कॉपी आहे.